मग असं कधी झालंय का की कोणीतरी म्हणालं की नाही गणपती नाही आता दुसरं कुठलं तरी देवाचं बनवा झालंय म्हणजे बरोबर आहे माझ्या मनातले प्रश्नाला खूप रिक्वेस्ट आहेत. मग तुम्ही नाही काढत? नाही मी सांगताना असं सांगतो की माझं गणपतीचं प्रेम हे वेगळं आहे. मी प्रयत्न गणपतीचाच केला. मला दुसऱ्या देवांप्रकरण करायची इच्छा होत का नाही किंवा नाही करायचा असातला भाग पण नाहीये. ज्या आर्टमुळे मला जे मिळालंय ना ह्याला मी सोडू नाही शकत. आणि त्याच्यामध्ये जर काही चुकीचं झालं तर त्याला जबाबदार कोण? गणपतीचं आर्ट करायला मला 13 वर्ष गेली. चुकून जर मी एका दुसऱ्या देवाचं करायला गेलो आणि ते देव खूप कडक असतील, गणपती पण कडकच आहे की, पण हे करताना मी त्याचं पावित्र्य पण सांभाळतो ना. माझं म्हणणं ते ते सांगितलं शंकराचं आलेलं, साईबाबांचं आलेलं, पण म्हटलं नाही. आणि गणपतीचं जे बॉडी स्ट्रक्चर आहे ना व्हर्सटाईल फॉर्म आहे तो. मी म्हटलं अथांग आहे तो, कसाही कुठेही वळतो. आणि जे अक्षर आपली अक्षर आहेत मराठी अक्षर लेटर्स आहे त्याला वळण कसंही द्या, तो कसेही वळतात. कॅलिग्राफीचा जो प्रकार आहे कॅलिग्राफीमधला हा फ्री हँडचा प्रकार आहे. तो तुम्हाला तो जो फ्लो आहे ते वळण आहे. गणपतीचे पाय कसे गुटगुटीत आहेत, पोट मोठं आहे, चेहऱ्याचा भाग वेगळा असतो, हत्तीचा शेप आहे, कसा मॅनेज होऊ शकतं? ते बाकीच्या ह्याच्यात नाही ना. बाकीचं सगळं स्ट्रेट आहे, माणसाचा स्ट्रक्चर आहे. तो एक प्रकार. उगाच तिथे शब्दांची गर्दी करून ते आर्ट करण्यात ती मजा नाही ना. तुम्हाला स्वतःला पण आतून काहीतरी वाटलं पाहिजे, फील झालं पाहिजे की रे नाही हे करून काहीतरी मजा येते मला. स्वतःला जो आनंद तो मिळाला पाहिजे. असं कधी एखादं कठीण नाव किंवा शब्द आलाय समोर की थोडंसं डिफिकल्ट गेलं काढायला? कठीण असं नाही, पण हा चॅलेंजिंग नावं खूप दिली मला लोकांनी. म्हणजे जसं मी मगाशी सांगितलं की 4 नावाचा गणपती, 5 नावाचा. एक गणपतीची आपली अष्टनायक आहेत, त्या अष्टनायकचे 8 गणपती घेऊन मी एक गणपती केला होता. तो अष्टनायकच्या ह्याच्यात दिलेला, सगळ्या मंदिरामध्ये तो गणपती म्हणजे फ्रेम दिलेली. आणि काही 11 नावाचे गणपती पण केलेले एकत्रवाले. कठीण असं नाही, कारण ती सवय झाली आहे ना आता हँडला. तो जो एक टायमर असतो तुम्हाला माहिती आहे की या टायमिंगमध्ये हे बसवायचं आहे, लोकांच्या समोर पण करताना ते बसवायचं आहे. आणि डिजिटलमध्ये माझ्याकडे वेळ असतो, त्यामुळे टाईम घेऊन करतो मी. होतं ते 5-7 मिनिटातच. लोकांना सांगताना मला माहिती आहे की ते किती वेळात झालंय. एखादं अक्षर त्यातलं सगळ्यात म्हणजे एका अक्षरावरनं पण तुम्ही बनवू शकता, फक्त काय नाव पाहिजे असं नाही. मग त्यातलं सगळ्यात असं अक्षर कुठलं की जे अक्षर कठीण आहे? असं बघायला गेलं तर कठीण असं नाहीये, कारण ती सवय झालेली आहे ना आता. जर मी अर्ली स्टेजेसला असतो तर मी सांगितलं की तो क्ष म्हणून एक लेटर आहे. क्ष मी म्हणणार होते, क्ष कठीण आहे का? क्ष कठीण असं नाही, पण त्याच्यामध्ये तुम्ही जास्त शोधू नाही शकत. त्याच्यात एकच पार्ट आहे जो पटकन दिसून येतो, जो दाताचा पार्ट होऊ शकतो. जो तयार होतो जेव्हा लेटर, तेव्हा तो दाताचा पार्ट तिथून तो तुम्हाला गणपती कळता आला पाहिजे. मी मगाशी म्हटलं ना की गणपती तुमचं बघण्याची पॉवर, तुम्ही कुठे कुठे गणपतीला मूर्तीत कसं शोधता, मूर्तीचे फ्लो. कारण गणपतीच्या मूर्त्या हाच तुमचा मेन ऑब्झर्वेशनचा पार्ट आहे. त्या मूर्त्या जसं तुम्ही ऑब्झर्व करणार तसे तुमची अक्षर तुम्हाला दिसतात. असं कधी केलंय का गणपती किंवा असं काही? नाही, तसं नाही. असं करतात ना हल्ली, त्याच्यातला एकात एक असं त्याच अक्षरांमध्ये वगैरे असं कधी केलंय का? लपवलेले तुम्हाला मगाशी सांगितलं, शब्द लपवा तो एक प्रकार आहे. तर बरेचसे थीमवाले आहेत ते करतो. लोकांच्या अजून डिमांड आहेत. सनबोर्डवरती आता प्रिंटिंग करून तो MDF मध्ये कटआउट मूर्तीचा शेपमध्ये, ते एक नवीन प्रयत्न चालू आहे. कॅनव्हासचा प्रयत्न चालू आहे. कॉफी मगवरती मी केलेत प्रिंटिंग करून लोकांना रिटर्न गिफ्टसाठी. बॅच होते ते बॅचेस केलेत. मी लोकांना नवीन नवीन द्यायचा पूर्णपणे प्रयत्न करतो, जेणेकरून लोकांना नाराज नको व्हायला. आणि मग पुढे जाऊन आता तुम्ही कलाकार आहात, त्यामुळे ही कला जी व्यक्त होते ती वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे होते. तर पुढे जाऊन आणखीन काहीतरी असं वेगळं काही करायचं असं स्वप्न आहे का? म्हणजे खूपच वेगळं. म्हणजे तुम्ही एक स्वतः हे केलेला असा एक सदरा बघितलेला जिथे असं गणपतीचं होतं आणि असं थोडंसं प्रिंट केलेलं, म्हणजे आता टेक्स्टाईलमध्ये, कारण की ते रेप्लिकेट करतायत असं काय आहे का? प्रिंटिंगचं आपण केलं होतं सुरुवातीला. आता माझ्या डोक्यात आहे की कुर्त्यावरचे डिझायनिंग काही विशिष्ट थीमला घेऊन. आणि एक स्वप्न आहे जे ह्या आर्टमधनं मला करायचा प्रयत्न आहे की ते आता जे मी म्हटलं मगाशी की मी गणपतीच्या मूर्त्या बघून मोठा झालो. इमॅजिन करा फक्त, जस्ट एक इमॅजिन, ह्या आर्टची मूर्ती झाली तर कशी दिसेल? सिंगल टोनमध्ये एका आर्टची मूर्ती झाली, मातीची मूर्ती किंवा फायबरची मूर्ती. हे माझं मोठं स्वप्न आहे. पण ते येईल, म्हणजे ते कठीण आहे. मी कठीण आहे, पण प्रयत्न केला आहे ना तुम्हाला, म्हणजे येईल ते. तो आहे प्रयत्न, पण त्याचा जो आता आजोबांचा जो काळ होता तो वेगळा होता. आता टेक्नॉलॉजी वाढली आहे, फायबर आलं आहे, अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत, POP आहे, शाडूची माती आहे. पण ते करणं, त्याची प्रोसेस खूप लेंदी आहे.
सो ते प्रत्येक आणि त्या प्रत्येकाचं कारण लेटेस्ट आणि पर्सनलाइज वेगवेगळं कस्टमाइज्ड आहे. हा माझा म्हणण्याचा उद्देश तोच आहे की ते कस्टमाइज आहे. प्रत्येक कस्टमाइज आर्ट आणि त्याची मूर्ती बनायला किती वेळ लागेल हम्म. तो एक पार्ट आहे. ते ज्याशी मी इझी करीन ना ते पहिलं प्रोडक्ट इथे असेल. आय मस्त. शुअर दॅट. खूप छान. असं सगळं आहे. म्हणजे आता बघू ते एक मोठं स्वप्न आहे माझं करायचं. त्याने होईल तुमचं मध्ये एकदा स्वप्न केलेला होईल. मी प्रयत्न तो मूर्ती हो का? करायचा या आर्टचा. हा एक नाव बनवलेलं त्याची मूर्ती ट्राय केली पण ती तुटली नाही क्रॅक वगैरे क्रॅक गेली गेली. समथिंग. हा म्हटलं नाही हे सक्सेस नाही होते घाई नको करूया थोडा वेळ घ्या अजून काहीतरी पार्ट काढूया याच्यात आपण. जेव्हा बाप्पाची कृपा होईल इच्छा असेल तो स्वतः तेव्हा करून घेतो इच्छा तो होईल बरोबर. तेव्हाच. बरोबर आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.